ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुदेवाय नमो नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपेतजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपाकपङ्कजम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम्। राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास। राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास। सुमिरन सुमंगल कुशल सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसवु सुरभूप। रामायण तुलसी कृते कही कथा अनुसार। आसन लीजे प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय।
जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय, जानकी वल्लभो विजयते रामचरित्र मानस। श्री राम जय राम जय जय राम। 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 बोलो प्रेम से सब मिलकर सर्वजन मनात ताली वाजवा। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम, पतित पावन सीताराम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। सर्व मना सर्व श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम। प्रेम से बोलो जय श्री राम। चरित्रम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम, एक एकाक्षरम पुनसा महापातक नाशनम। प्रभू रामाचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे. रामकथा जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी आहे, तर तापलेल्या जीवाला सुख शांती प्राप्त करून देणारी अशी ही आवेट सुरस श्रीराम कथा. आज त्या श्रीराम कथेचा प्रारंभ आहे. भगवान श्री रामचंद्र प्रभू त्यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठे निमित्ताने आज या ठिकाणी श्री क्षेत्र गुंजाळवाडी संगमनेर आपल्या गावामध्ये आज या ठिकाणी सुंदर असं आयोजन या ठिकाणी श्री रवींद्र संभाजीराव थोरात साहेबांनी आयोजित केलं. साहेबांना सर्वांच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. आपल्या आपल्या प्रपंचातले कार्य सर्वच करतात, आपल्या आपल्या संसारातले कार्य सर्वच करतात, पण समाजातलं आणि धार्मिक देवाचं कार्य करणारे तुरळक माणसं असतात. त्यामध्ये रवींद्र थोरात साहेब आपण आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आदरणीय थोरात ताई आपल्यालाही धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून या गावात द्वितीय योग प्राप्त झाला त्या आमच्या अडबंगडा संस्थानाचे भक्त, या ठिकाणी ॲडव्होकेट श्री शिवाजीरावजी गुंजाळ साहेब, सुखदेवराव ते शिवाजी झालं का, श्री सुखदेवराव गुंजाळ साहेब, त्यांच्या माध्यमातनं या गावात दुसऱ्यांदा येण्याचा योग प्राप्त झाला. त्यांची तळमळ मला पुनश्च रवींद्र थोरात साहेबांकडे घेऊन आली, त्याबद्दल आमच्या गुंजाळ साहेबांना मनापासून धन्यवाद. आज या कथेकरता आदरणीय जोंधळे सर उपस्थित आहे, कुटे सर उपस्थित आहे आणि त्यांचा मित्र आमचे वल्लभे भाऊ हरिभाऊ, तुम्ही ध्यानात ठेवा ना, लखनगिरी हरिभाऊ. मग तसेच आपल्या गावातील सर्व आयोजक संयोजक
आणि सर्व कमिटी साहेबांना मदत करणारे सगळे गावकरी मंडळी, आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो। माता भगिनी आपणही सर्वजण या ठिकाणी आहात, चौकदार मामा आपल्यालाही धन्यवाद। ज्यांच्याकडे आम्ही थांबलो ते थोरात परिवार नाही, गुंजाळ परिवार आहे का, गेले ते कुठे? हा, त्यांनाही धन्यवाद। शशिकांत भाऊ आणि दुसरे संजयजी धन्यवाद। आणि हा सर्व कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने प्रेमाने श्री रवींद्र संभाजीरावजी थोरात साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला। समस्त ग्रामस्थ मंडळी गुंजाळवाडीकर आपले नम्र म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे। या गावामध्ये आल्यानंतर मंदिर पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने समाधान प्राप्त झालं। मंदिर अनेक असतात, पण आमच्या गुंजाळवाडीतल्या हनुमंताच्या मंदिरासारखं मंदिर नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात शोधून सापडणार। एवढं भव्य मंदिर आणि एवढी भव्य दिव्य मूर्ती, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। घर सर्वांचे चांगले असतात, पण मंदिर सर्वांचे असतात असं नाही। पण इथं घरही चांगले, माणसंही चांगले आणि मंदिर अति चांगले। धन्यवाद। अत्यंत भव्य दिव्य हे मंदिर, सुंदर नियोजन, सुंदर मंडप, सुंदर स्टेज, या ठिकाणी आपण सुंदर असं नियोजन केलं। त्याबद्दल रवींद्र थोरात साहेब आणि समस्त गावकरी मंडळी गुंजाळवाडी आपल्या सर्वांचे मी आभारी आहे। सर्वांना धन्यवाद देतो। माझ्या बरोबर आमचे संगीत मंचावर राहुलजी महाराज चेसरे सर आहे, लखनगिरी महाराज, प्रसाद महाराज तराळ, धर्मनाथ महाराज काकड आणि दुसरे विराज महाराज मगर, अक्षय महाराज लोंडे। धन्यवाद। आमचे मीडियावाले पत्रकार भाऊ आपल्यालाही धन्यवाद। सिस्टीम सुंदर आहे, तुम्हालाही धन्यवाद। आता आपण 3 दिवस या ठिकाणी त्रिदिनात्मक ही कथा आपल्या गावामध्ये आहे। कथा नेमकी काय आहे जरा समजून घ्या। कथा करते काय आणि कथा ऐकायची कशासाठी? तो कथा अमृतम तप्त जीवनम, तापलेल्या जीवाला सुख शांती प्राप्त करून देणारी ही कथा आहे। ही कथा जीवनाची व्यथा दूर करणारी आहे, म्हणून प्रत्येकाने कथा श्रद्धेने ऐकायची आहे। कथारूपी ज्ञान गंगा आपल्या गावात आलेली आहे। भाग्यवान तोच आहे भरल्या गंगेत हात धुवून घेईल। कथा आपल्या गावात आली, आता सावध व्हा। 3 दिवसाची ही कथा ज्ञानरूपी गंगा भगवान श्रीरामाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्ताने आपण आयोजित केली। आणि आपल्या महाराष्ट्रात, भारतात आणि जगभरात श्रीरामाचे भक्त आनंद उत्सव साजरा करत आहे, जणू काय आपली दीपावली साजरी होती आहे। पुन्हा पुन्हा असा काळ प्राप्त होणार नाही। आम्ही भाग्यवान आहोत, आमच्या काळामध्ये भगवान श्रीरामाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होती आहे। त्या काळामध्ये भगवान श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास होता, आता मात्र 500 वर्षाचा वनवास संपून भगवान 22 तारखेला मंदिरामध्ये विराजमान होत आहे। हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे। आणि आज हा भव्य दिव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। कथा नेमकी काय आहे समजून घ्या। ही ज्ञानाची गंगा आहे। गंगा काय करते? पाप दूर करते, पुण्य प्राप्त करून देते। पण ती कथा, ती जी गंगा आहे, त्या गंगेमध्ये स्नानाला जावं लागतं। ती गंगा तिच्याकडे जावं लागतं, पण ही कथारूपी गंगा हिच्याकडे जावं लागत नाही, ही आपल्याकडे येते। त्या गंगेतला आणि या कथारूपी गंगेतला फरक आहे।
त्या गंगे स्नानाला गेलं की पाप निघून जात, पण ही गंगा आपल्या घरी येतील पाप संपून टाकते. म्हणून कथारूपी गंगा जगातली सर्वश्रेष्ठ गंगा आहे. मंदिरात गेल्यानंतर माणसाला पुण्य प्राप्त होतं, पाप नष्ट होत आहे, पण मंदिरामध्ये समयानुसार जावं लागेल. मंदिराचे नियम आहे, मंदिराची प्रक्रिया आहेत. सकाळी काकडा वेगळा, म्हणजे सकाळची पूजा वेगळी, दुपारची पूजा वेगळी, सायंकाळची पूजा वेगळी. पूजाचा वेळ आहे, पूजाचा नियम आहे. संध्या आरती वेगळी आहे, प्रात आरती वेगळी आहे, दुपारची आरती वेगळी आहे, शेज आरती झोपण्याची वेगळी आहे. मग त्या काळात गेले तरच मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये दर्शन होईल. एरवी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, कोणाला प्रवेश मिळणार नाही. समयानुसार गेले. उत्तर भारतात जर तुम्ही जाऊन बघितलं, प्रत्येक 12 वाजता मंदिर बंद होतात, 4 वाजेपर्यंत 12 ते 4 बंद असतात. त्याच्या आत गेले तर दर्शन वेळीत होईल, नाहीतर मग 4 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रतीक्षा करावी लागते. मंदिर बंद होऊ शकतं, पण कथारूपी गंगा अशी आहे, इथं दरवाजाच नाहीये. कोणी या दर्शन घेत राहा, आपला उद्धार करून घ्या. इथे काही तिकीट थोडंच आहे. सिनेमा बघायचा असेल तर आम्हाला तिकीट द्यावं लागेल, मग प्रवेश मिळेल. इथं थोरात साहेबांनी विनामूल्य केलं ना. कोणी या जा, या ज्ञानरूपी गंगेमध्ये येऊन आनंद घ्या. ही ज्ञानाची गंगा आहे, कथारूपी गंगा. ही सरिता एवढी सुंदर आहे, पवित्र आहे. या कथारूपी गंगेचं जे वैशिष्ट्य आहे, जे महत्व आहे, ते अत्यंत अलौकिक, असं अनन्य साधारण आहे. रामकथा. राम शब्दाचा उच्चार झाला की आराम प्राप्त होतो. काय नाव आहे? राम. राम म्हटलं की आराम. आणि आराम कोणाला नको, सुख कोणाला नको, समाधान कोणाला नको. रामाचं जीवन, रामाचं चरित्र, रामाचे आचरण, रामाची विचार, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला शिकण्याकरता ज्ञान आहे. राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. संसारामध्ये कसं जीवन जगावं हे शिकायचं असेल तर रामाचं आचरण करा. आणि राजकारणामध्ये कसं जीवन जगून आनंदात व्हायचं असेल तर कृष्णाचं आचरण करा. संसारामध्ये संसार करून मोक्ष प्राप्त करायचा असेल तर रामाचंच आचरण करा. रामासारखा मित्र नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही. शत्रू असावा तो रामासारखा. मर्तांनी रावणाचं सुद्धा कल्याण केलं. मित्र शत्रू असावा, पण शत्रू असताना जाता जाता शत्रूचाही कल्याण करतो, ही भावना ज्याच्या अंतःकरणात आहे तो राम आहे. रामासारखा मित्र नाही. सुग्रीवाशी मैत्री केली. महाराज स्वतः दुःखात असताना राज्य प्राप्त करून दिलं बालीकर्ण. म्हणजे आपण दुःखी असेल तरी चालेल, पण मित्राला सुखी केल्याशिवाय राहणार नाही. असा मित्र असावा तो राम आहे. रामासारखा मित्र नाही, रामासारखा पुत्र नाही. पत्नीला वचन दिलं होतं राजा दशरथाने, पण मुलाला रामाला कळालं की माझ्या संकटात पिताजी आहेत. वडिलांनी न सांगता रामाने वनवास स्वीकारला. पुत्र असावा तो रामासारखा, पती असावा रामासारखा. आणि म्हणून राम, त्या रामाचं चरित्र. किती मंत्राचं आहे महाराज. 100 कोटी प्रविस्तरम, 100 कोटी मंत्राचंही चरित्र आहे. चरित्रम रघुनाथस्य 100 कोटी प्रविस्तरम, एकेकाक्षरम पुनसारे महापातक नाशनम. एक एक अक्षर पाप नष्ट करत.
शतकोटी 100 कोटी मंत्राचं हे रामायण आहे. पण आपण जी कथा करणार आहोत ते तुळशी रामायण. रामायण अनेक प्रकारचे, वाल्मिकी रामायण आहे, तुळशी रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, तेलंगणातले तेलुगू रामायण आहे. प्रत्येक संतांनी वेगळे वेगळे रामायण लिहिलेले आहेत. पण जगमान्य विश्वमान्य जे रामायण आहे, ती रामकथा आहे, ती कथा म्हणजे तुळशी रामायण. आयरशेट पुढे या. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 सर्व म्हणा, टाळी वाजवून म्हणा सर्व जण. राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. श्री रामचंद्र भगवान की जय. जय श्री राम. वर हात करून जोरात म्हणा, जय श्री राम. जय श्री राम. आता 3 दिवस ध्यानात ठेवा. या ठिकाणी श्री नवनाथ आहेर सेठ आणि सरपंच डिगे साहेबांचा आगमन झाला. बरोबर ना? धन्यवाद. तळेगाव बोलो जय श्रीराम. तसं नाही चालणार हो ताई. जय श्रीराम. आमच्या ताईचा आवाज जास्त आहे. जरा एकदा सर्वचा जय श्रीराम. नाही इकडचं बरोबर आहे. बाय बाप्पांनो. रामचरित्र तुळशीदासांचं. तुळशीदास हे रामायण लिहित असताना तुळशीदासाने विचार केला, हे रामायणाला प्रारंभ करत असताना हे रामायण आहे कसं, रामायणाची आहे कथा कशी. रामकथा ही अमर कथा आहे. रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाऊ. रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाऊ. रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाऊ. रामायण के अमर प्रणीता कोमल सर्वजन म्हणा. श्रद्धा सुमन चढ़ाऊ. पर्वत माँ के अमर त्याग को. पर्वत माँ के अमर त्याग को. पर्वत माँ के अमर त्याग को. हे प्रीत करो तुम भूल न जाऊ. रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाऊ. 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 रामायण के तुलसी जब तका. तुलसी जब तक. रामायण के तुलसी जब तका. रामायण के तुलसी जब तक. तब तक रहे मानस के बाने.
हर रावण का वंश मिटेगा, वंश मिटेगा, हर रावण का वंश मिटेगा, वंश मिटेगा। जब तक सीता कल्याणी रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ा, रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ा, रामायण के अवध प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ, रामायण के अवध प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। श्री रामचंद्र भगवान की जय। राम कथा ये अमर कथा है, रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाऊ, हर रावण का वंश मिटेगा, जब तक सीता कल्याणी। माय बाप, राम कथा अमर कथा आहे। अशी सुंदर श्रीराम कथा तुळशीदासाने विचार केला, अविद्यामध्ये मी पहिल्यांदा वंदन करणार आहे, तर कोणाला वंदन करावा? पहिला नमस्कार अविद्यात कोणाला करावा? अविद्यात नमस्कार करत असताना, वंदन करताना पहिला नमस्कार दशरथाला, आतून नकार आला। मग रामाला वंदन करावा? नाही। भरत शत्रुघ्न रिपुसुद्धा नाही हो। मग पहिलं वंदन मातेला आहे, आईला। बंधव कौशल्यादिची प्राची, बंधव कौशल्यादिची प्राची, बंधव कौशल्यादिची प्राची, बंधव कौशल्यादिची बंधव कौशल्यादिची प्राची, बंधव कौशल्यादिची प्राची, बंधव कौशल्यादिची प्राची, बंधव कौशल्यादिची प्राची। कीर्ती जासु सकल जग साची, कीर्ती जासु सकल जग साची, बंधव कौशल्यादिची प्राची, बंधव कौशल्यादिची प्राची, बंधव कौशल्यादिची प्राची, बंधव कौशल्यादिची प्राची। पहिला नमस्कार कोणाला करावा? तुळशीदासांना आतून आदेश मिळाला, तो म्हणजे मातेला वंदन करा। न रामाला, न भरताला, न शत्रुघ्नाला, न शेरवी मातेला, न गुरुदेवाला, नाही वडिलाला, दशरथाला। मग पहिलं वंदन तुळशीदास कोणाला करतात? बंधव कौशल्या दिची जिने कौशल्याने रामाला जन्म दिला, त्या आईला वंदन पहिलं करतात तुळशीदास। अरे माय बाप, आईपेक्षा मोठा जगात कोणी असू शकत नाही। आईपेक्षा मोठा कोणी नाही। जगाचा जगन्नाथ किती मोठा आहे हो, पण जगन्नाथाला ही जिने 9 महिने 9 दिवस ठेवलं, तिचं हृदय किती मोठं असलं पाहिजे। ती माता कौशल्या आहे, आमची कौशल्या माता आहे। त्या कौशल्याला वंदन। बंधव कौशल्या दिशी प्राची, कीर्ती जासू जगत पल जासू। किती कीर्ती वर्णन करावे तिची। येशुदा, येश ददाती येशुदा। पहिलं वंदन येशुदेला कृष्णाने केलं, आणि इथे रामायणामध्ये कौशल्याला वंदन आहे। जिने राम दिला, तुळशीदासांनी पहिलं वंदन कौशल्य मातेला केलं। आणि मग दशरथाला, शेरवीला, भरत शत्रुघ्न राम लक्ष्मणाला वंदन, सीतेला वंदन, साधू संतांना वंदन करत असताना साधूचं जीवन कसं आहे, गुरुचं जीवन कसं आहे? साधु चरित्र शुभ चरित्र कपासु, साधु चरित्र शुभ चरित्र कपासु, साधु चरित्र शुभ चरित्र कपासु, साधु चरित्र शुभ चरित्र कपासु।
साधू चरित्र शुभ चरित कपासु साधु चरित्र शुभ चरित्र कपासु साधु चरित्र शुभ चरित्र कपासु साधु चरित्र शुभ चरित्र कपासु नीरस विषाद गुणमय फल जासु निराशा विषाद गुणमय फल जासु साधु चरित्र शुभ चरित्र कपासु 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 संतांना वंदन करताना संतांना नमस्कार करत असताना तुळशीदास सांगतात संतांचं जीवन कसं आहे साधु चरित्र शुभ चरित्र कपासु साधु चरित्र शुभ चरित्र कपासु साधूचं जीवन कपाशीचं झाडासारखं आहे सांगा थोरात साहेब कपाशीचा शोध आत्ता लागला आपण लावला हे रामायण लिहिलं त्यांनी तुळशीदासांनी 400 वर्षापूर्वी त्याच्यातली ही चौप आहे साधु चरित्र शुभ चरित्र कपासु निरस बसय गुणमय फल जासु साधु चरित्र शुभ चरित्र कपासु निरस विषय गुणमय फल जासु मग ते चरित्र साधूच कपाशी सारखं आहे कपाशीचं जर झाड बघितलं पहिल्यांदा त्याला 2 पानं येतात शेतकरीचे ना आपण निदान हो म्हणा ना का नाहीये आहे मला अजून गुंजळवाडीच कळाली नाही आयर सेट ते मी थोरात भाऊकडे तिकडे गुंजाळ साहेबाकडे होतो मी म्हटलं गुंजाळवाडी कुठे ते म्हटलं आपण गुंजाळवाडीतच आहे ते संगमनेर कधी गेलं गुंजाळवाडी कधी आली कळलीच नाही नंतर कळालं की ते फुलाच्या अलीकडं गुंजाळवाडी पलीकडं बरोबर ना सगळे घर झाले काही कळलंच नाही वा खूप सुंदर कपाशी लावली की त्याला 2 पानं येतात सरपंच साहेब सांगा ना 2 पानं आणि मग तिसरं मध्ये निघतं थोरात साहेब मधून मग एक पानं पिंपळाच्या पानावानी ते पानं असतात मग त्याला फुलं येतात ते बारीक कैरी येते आणि मग ती मोठी होती कच्ची असते पुन्हा पक्की होती कापूस येतो आणि कापूस पक्का झाला या सगळ्या क्रियाला किमान 2-3 महिने निघून जातात 3-4 महिने लागतात मग कापूस पक्वा झाला कोणीतरी येसणारी येते कापूस घेऊन जाती नक्की तिथंच राहते येसणारी कापूस घेऊन जाती पण ती मागची नक्की तिथेच राहते याचा अर्थ काय कापूस जन्माला आला झाडापासून कोईपासून त्या कैरीपासून पण कोणी घ्यायला आलं तर 1 मिनिटात त्या झाडाचा त्याग करतो दुसऱ्या बरोबर निघून जातो म्हणजे जन्म घेतला झाडापासून जन्माला आला झाडापासून जन्माला असं त्या कैरीपासून पण न्यायला आला आणि लोकांच्या उपकाराकरता कळालं त्या कापसाला की माझ्यापासून कपडे तयार होणार आहे आणि कोणाची तरी लज्जा लक्षण होणार आहे लज्जा रक्षणाचं कार्य घडणार म्हणून तो 1 मिनिटात त्याग करतो आणि समाज उपयोगी येतो म्हणून तसं जीवन संतांचं आहे ते कुठंतरी जन्माला येतात पण समाजाच्या कल्याणाकरता जगाला अर्पित होतात समर्पित होतात साधू चरित्र शुभ चरित्र कपासु
आणि म्हणून निरस बिसद गुणमय फल जासू. साधू संतांना वंदन, सर्वांना वंदन करून तुळशीदास महाराज रामकथेला उपमा कोणाची देवा. मग लक्षात आलं, रामकथेला उपमा जर कदाचित सूर्याची दिली तर लोक म्हणतील बरोबर आहे, सूर्याचं ऊन हे हिवाळ्यामध्ये बरं वाटतं, पण वैशाखामध्ये नको वाटतं. थंडीच्या दिवसात जरा सकाळी सूर्याच्या भोवती बसायला बरं वाटतं, पण वैशाखात मे महिन्यामध्येच तिथे कोणी बसू शकत नाही. मग कधी बरं वाटणार, कधी नको वाटणार. जसं सूर्याचं ऊन आहे, सूर्य आहेत, तसं रामकथा कधी बरी वाटेल कधी नाही वाटेल. म्हणून लक्षात आलं, लोक रामकथेला उपमा सूर्याची नाही, मग चंद्राची देवा वाटली. पण लक्षात आलं, चंद्राची द्यावी तर लोक म्हणतील बरोबर आहे, चंद्राला जसा काळा डाग आहे ना, तसं रामकथेला कुठंतरी डाग असला पाहिजे, म्हणून उपमा चंद्राची आहे. मग तुळशीदासांनी चंद्राची उपमा दिली नाही, सूर्याची दिली नाही, मग कशाची? चंद्र किरणाची उपमा दिली. राम कथा शेष किरण समान, 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 राम कथा शेष किरण समान. संत चकोर कराई जही पाना, संत चकोर कराई जही पाना, राम कथा शेष किरण समान, राम कथा शेष किरण समान, राम कथा शेष किरण समान, राम कथा शेष किरण समान. ऐसे संशय किन्न भवानी, महादेव तब कहा बखारी, महादेव तब कहा बखारी. जय श्रीराम. महिला मंडळी इकडे सरकले तरी चालेल, बसा इकडे बसले तरी चालेल. या. जय श्रीराम. धन्यवाद. राम कथा शेष किरण समाना, राम कथा शेष किरण समाना, कथा शेष किरण समान, राम कथा शेष किरण समान. संत चकुर करही जय पाना, संत चकुर करही जय पाना, संत चकर कर जय पाना, संत चकर कर जय पाना. ऐसे संशय किन्न भवानी, ऐसे संशय किन्न भवानी, ऐसे संशय किन्न भवानी, ऐसे संशय किन्न भवानी. महादेव तब कहा बकानी, राम कथा शेष किरण समाना, संत चकुर करही जय पाना, राम कथा शेष किरण समाना. राम कथा शेष किरण समान. जय श्रीराम. राम कथेला उपमा शेषी किरणा, शेषी म्हणजे चंद्र. राम कथा शेषी किरण समाना, किरण चंद्र किरणाची उपमा दिली. एकदा सतीने शिवाला विचारलं, प्रभू तुम्ही ज्या वेळेस एकांतात बसतात, महादेव बडादेव सबदवन का बाबा, तुमच्यासारखा मोठा जगात कोणी नाही, तरी पण ज्या वेळेस तुम्ही एकांतात बसतात, डोळे लावतात, काय करतात? भवानीने प्रश्न केला. भवानी प्रश्न करते,
ऐसे संशय किन्ने भवानी महादेव तब कहा बखाने. महादेव म्हणाले सती मी माझ्या विश्वाराचं ध्यान करतो, परमेश्वराचं ध्यान करतो. मग आता भवानी चकित झाली. ती म्हणाली तुमचा विश्वर कोण आहे? तो विश्वर आहे तरी कसा? हो, याला विकू नको बोलताना नंतर. कल्पना करा माय बाप, बोलताना नको फक्त नंतर. तुमचा देव आहे कसा? तुमचा विश्वर आहे कसा? ज्याचं तुम्ही ध्यान करतात त्याची कथा मलाही सांगा. ऐसे हे संशय किन्य भवानी महादेव तब कहा बखाने. त्यावेळेस महादेव म्हणतात तुला जर ती कथा ऐकायची असेल तर ती कथा आपण एखाद्या महात्म्याच्या मुखातून ऐकू. संतांच्या मुखातून कथा ऐकल्याचं पुण्य वेगळं लाभतं. कारण कथा मीही तुला सांगू शकतो सती, पण माझ्या मुखातून नाही. आपण आपल्या महात्म्याच्या गुरुच्या मुखातून, संतांच्या मुखातून कथा ऐकू. सती चकित झाली. महादेवासारखा महान देव ज्याची भक्ती करतो तो कोण आहे? राम. आणि त्याची कथा ऐकायला एखाद्या दुसऱ्याकडे जो म्हणतो आमच्या यांना काय म्हणावा? हे भोळेच आहे. कधी खरं सांगू तुम्हाला, या कधीच तुम्हाला असं चांगलं म्हणत नाही हुशार आहे. हे म्हणता आमचे हे ना ते भोळेच आहे. नाही म्हणजे माफ करा बरं का थोडं साहेब, पण तुम्ही म्हणजे आपल्या गावातलं नाही, गुंजाळवाडीतलं नाही बोलायचं, मला संगमनेर मध्ये परत यायचं आहे ना. पण यांना जर विचारलं ना, अहो ते म्हणतात नाही आमचे हे भोळे. तसे सती सुद्धा म्हणते हे खरंच भोळेच आहे. एवढे देवादिदेव महादेव बडादेव सबदेवांका बाबा, पण दुसऱ्याकडे जायचं म्हणतो. ठीक आहे, कारण सती ही दक्ष राजाची कन्या आहे. दक्ष राजाची कन्या आहे. दक्ष म्हणजे चतुर, दक्ष म्हणजे विद्वान, दक्ष म्हणजे सावध. दक्ष विद्वान, दक्ष चतुर, दक्ष आपण म्हणता काय दक्षता घेतली हो, काय दक्ष माणसं, सावध माणसं आहे. विद्वान, चतुर, दक्षाची कन्या असल्यामुळे बुद्धिवान आहे. गुंजाळ साहेब, एक दिवस ती सती दक्षाची कन्या म्हणाली प्रभू ठीक आहे, मला ती कथा सांगा. म्हटले आपल्याला ऐकायला जावं लागेल. एकदा सतीला घेऊन भगवान शंकर ती कथा ऐकण्याकरता महाराष्ट्रात येतात. आपण काय भाग्यवान आहे. महाराष्ट्रामध्ये आनकाईचा जो किल्ला आहे, अगस्तीचा आश्रम, त्या अगस्ती महाराजांच्या ठिकाणी कथा ऐकण्याकरता स्वर्गातनं कैलासातनं सती आणि भगवान शंकर निघाले. एक बार त्रेता जुग माई, एक बार त्रेता जुग माई, एक बार त्रेता जुग नाही, एक बार त्रेता जुग माही. एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माई, एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही. शंभु गए कुंभज ऋषि पाई, शंभु गए कुंभज ऋषि पाई, शंभु गए कुंभज ऋषि पाई, शंभु गए कुंभज ऋषि पाई. संग सती जग जननी भवानी, सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी. पूजय ऋषि अखिलेश्वर जानी, पूरे ऋषिकेश्वर रानी, पूजय ऋषि अखिलेश्वर जानी, पूरे ऋषिकेश्वर जाने. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राम. आवाज कमी झाला हो. जय श्री राम. एक बार त्रेता जुग माई, शंभु गए कुंभज ऋषि पाई. शंभू शंकर, कुंभज ऋषी म्हणजे अगस्ती. कुंभज म्हणजे घडा. घडा, कुंभज शब्दाची व्याख्या घडा होते, आणि घड्यातून ज्यांचा जन्म झाला ते अगस्ती. कौलिक ऋषीच्या आश्रमामध्ये भर्तरीनाथाचा जन्म झाला, आणि गड्यामध्ये कुंभज ऋषी अगस्तीचा जन्म झाला. हे सूर्याच्या तेजापासून जन्माला आलेले.
कुंभज म्हणजे गडा, त्या ठिकाणी गड्यातून जन्म झालेले ते ऋषी अगस्ती आले कथा ऐकायला, पण एकटे नाही आले. संग सती जग जननी भवानी, कथा एकट्याने ऐकू नये. आयर सेठ, मी सांगत नाही, रामायण सांगत. बस आमचे थोरात साहेब बघा, दोघं आहेत ते आहेर सेठ. संग सती जग जननी भवानी, संग सती जग, म्हणजे कथा दोघांनी ऐकावी. गुंडाळ साहेब चौपाई आहे. संग सती जग जननी भवानी, बस संग सती जग जननी भवानी. बर का कुठे सर, दोघांनी कथा ऐकावी. त्याच ठिकाणी कथा ऐकण्याकरता माय बाप शिव आणि सती आले. भगवान शिवानी अगस्तीला नमस्कार केला, अगस्तीने शिवाला नमस्कार केला. सतीची इच्छाच नव्हती, श्रद्धाच नव्हती, पण हे म्हणते म्हणून आली. जिची इच्छा नसेल ना ती लक्ष देत नसते, ध्यानात ठेवा. पतीना आग्रह केला म्हणून आली, पतीनं नमस्कार करा म्हणून केला, पण हिची श्रद्धा मात्र त्या ऋषीवर नाही. पण हे भोळे बाबा कुठेही जातात म्हणते. गेली, नमस्कार केला. दोघांचे दोन अर्थ, सतीचा वेगळा अर्थ आणि शिवाचा वेगळा अर्थ. शिव म्हणाले, मी ज्याच्या मुखातून कथा ऐकायला आलो ते ऋषी किती सुंदर आहे, किती भाग्यवान आहे, ज्यांनी मला नमस्कार केला. मी ज्यांना वंदन केलं त्यांनी मला परत हात जोडले. ज्यांच्या मुखातून मी कथा ऐकणार आहे तो वक्ताच किती नम्र आहे. म्हणजे ज्यांना मी नमस्कार केला त्यांनी मला हात जोडून वंदन केलं. म्हणजे असा वक्ता भेटला तर आनंदच आहे. पण सती म्हणाली, ज्याचे कोण कथा ऐकायला लागलं ते आधीच हात जोडायला लागलं, काय कथा सांगणार आहे 3 दिवस. बस तिथलं सांगतो. दोघांचे दोन अर्थ. शिवाची श्रद्धा, लक्ष देऊन कथा ऐकली. सतीची श्रद्धा नव्हती, तिने टाइमपास म्हणून कथा ऐकली. कथा पूर्ण झाली, नमस्कार केला. कैलासाला जात असताना जंगलातून विमानातून निघाले. आकाश मार्गाने जाताना त्याच ठिकाणी मायबाप कथा चालू आहे, सुंदर ऐकलेली आहे. चिंतन करत 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 निघाले. दंडक वराण्यातून जातात ना, दंडक अरण्यातून जात असताना भगवान श्रीराम सीतेचं हरण झालेले आहेत. सीता सीता म्हणतात, लक्ष्मणाने सीता झाडाला कवटाळ्या मारतात. हा प्रसंग ज्यावेळेस भगवान शिवाने खाली डोकून बघितलं, राम झाडाला कवटाळ्या मारतात आणि सीता 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 म्हणतात. भगवान शिवाला अत्यंत आनंद झाला. ज्या रामाची मी कथा ऐकली तो भगवान श्रीराम मला दर्शन देण्याकरता दंडकारण्यामध्ये प्रगट झाले. रामाला वंदन केलं. सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. 3 वेळेस जय जयकार केला. सतीने विचारलं, प्रभू तुम्ही नमस्कार कोणाला केला? म्हटले, ज्यांची मी कथा ऐकली ते राम. ते बघ म्हटले खाली. विमानातनं वरतून खाली बघितलं, राम झाडाला कवटाळ्या मारतात, सीता सीता म्हणतात. आधी शंका सतीला होती. तिनं विचार केला, ज्याची बायको रावणाने चोरून नेली आणि ते झाडाला कवटाळ्या मारत हिंडायला लागलं, हे कसलं देव? गैरसमज झाला तिचा. ती म्हणाली, हे देव आहे राम. म्हटले हो. बघ जरा परीक्षा घेऊन येऊ का? जा म्हटले. तुम्ही, मी वटवृक्षापर्यंत थांबतो खाली. वटवृक्षाच्या झाडाखाली भगवान शिव थांबले आणि सती रामाची परीक्षा घेण्याकरता सीताहून आली. ज्या दंडकारण्यात आली ते दंडकारण्य म्हणजे आपला जिल्हा आहे, याला महाराष्ट्र म्हणतो, दंडकवन. त्या ठिकाणी भवानी आली आणि त्या ठिकाणी सीतेचं रूप धारण केलं. रामाचं तोंड पूर्वीकडे आहे, सीता मागच्या बाजूला सीताहून आलेली सती आहे. आणि सांगितलं, राम त्यावेळेस सीतेच्या विरामध्ये झाडाला कवटाळ्या मारायचे आणि दुखी झालेले राम, सीते 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 तुम बिन व्यर्थ जीते, सीते 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 तुम बिन व्यर्थ जीते, अरे श्यामा हिरणी तू ही बता दे, श्यामा हिरणी तू ही बता दे, जनक दुलारी मुझे मिला दे, तेरे जैसे आंखें श्याम सीता
ठिकाणी सीता 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 म्हणत म्हणत राम, सुन रे मैना सुन रे तोता, मै भी पंखो वाला होता, सुन रे मैना सुन रे तोता, मै भी पंखो वाला होता, वन वन धुंडर येत मा, वन वन धुंडर येत माम, पतित पावन सीताराम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम. झाडाला कवटाळ्या मारायची राम, झाडाला येड्या झाल्यासारखे कवटाळ्या मारत असताना सीताहून सती आले आणि सांगितलं, प्रभू जिची वाट तुम्ही बघतात मी तुमच्या मागे. रामाने बघितलं, आहे माझी माता पण झाली सीता. सीता म्हणावा तर माता आहे आणि माता म्हणावा तर रूप सीतेच आहे. मग सीताही म्हणता येत नाही माताही म्हणता येत नाही. रामाचं तोंड पूर्वीलाच होतं, पश्चिमेकडून आलेली ही. त्यावेळेस दुसरंच काढलं, तुम्ही आला बरं झालं पण माझे बाबा तिकडे झाडाखालीच ठेवले का. मग कळालं सतीला बाबा कोण, भोलेनाथ. तुम्ही आला बरं झालं पण बाबाला झाडाखाली का ठेवलं, त्यांना आणायचं होतं गुंजाळवाडीत. शेवटी सतीच्या लक्षात आलं की माझं रूप जरी सीतेचं असलं तरी रामाने मला ओळखलं, न पाहता ओळखलं म्हणजे ईश्वरच आहे. सतीने डोळे लावले तर भगवान श्रीराम शेष नारायणांवर झोपलेले आहेत. लक्ष्मी पाय दाबते, 33 कोटी देवता वंदन करतात. क्षीरसागरामध्ये सुंदर झाकी. पुन्हा डोळे उघडले, पाहिलं तर सीता हरण झालेले आहेत. राम लक्ष्मण झाडाला कवटाळ्या मारतात आणि सीता सीता म्हणतात. पुन्हा बघितलं, डोळे लावले, राम लक्ष्मण सीता मंचकावर विराजमान आहे. हनुमंत चरणाजवळ बसलेला आहेत. गरुड हनुमंत त्या ठिकाणी वारा घालताय. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पंचायतन आहेत. सुंदर प्रकारचे झाकी. 3 वेळेस दर्शन झालं आणि पुन्हा डोळे उघडले, लावले, उघडले, पुन्हा असं केलं. बंद करून उघडायची, वेगळे वेगळे दर्शन व्हायचं. लक्षात आलं राम सामान्य नाही, ईश्वरच आहे. मग ही घटना जिथे घडली दंडकवनामध्ये, ज्या प्रवरी तिरीच्या काठावरती ज्या ठिकाणी ही घटना घडली भगवतीची, त्या ठिकाणी भगवती कोलार म्हणून नाव. भगवतीचं आजही कोलारला भगवती कोलार म्हणतात. आपल्या महाराष्ट्रातली कथा आहे. कोलार भगवतीपूर. भगवती म्हणजे सती, जगदंबा, जगदंबा, जी जगदंबा भवानी रामाला बघण्याकरता आली त्या दंडकवनामध्ये. जिथून राम फिरले, घुमले ज्या वनामध्ये, त्याला बिल्ववन म्हणतात बेलापूरला. आजही तिथं केशव गोविंद वन म्हणून आहे. रामाला बघून ते झाडं वळलेले, आजही झाडं तसे वळण घेतलेले बघा. परिणाम सतीची शंका संपली आणि निघून गेले. शिवाने विचारलं, आली का परीक्षा घेऊन? परीक्षा वगैरे काही नाही हो, तुम्ही लांबून नमस्कार केला, मी जवळून जाऊन नमस्कार केला. आपल्या पतीजवळ खोटं बुडली दडदडीत. सगळीकडे खोटं बोला पण आपल्या त्यांच्या पुढे खोटं नका बोलू बरं का माहिती. सगळीकडे बोला पण आपल्या पतीजवळ खोटं बोलू नका, कारण पती हा परमेश्वर आहे, ईश्वर आहे. माता भगिनींनी कोणत्याही देवाची पूजा नाही केली तरी चालेल, पण पती परमेश्वराची पूजा केली तर ईश्वर तुम्हाला घरी येऊन दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. पती हा परमेश्वर आहे, ईश्वर आहे. शिवाने ओळखलं, माझ्या रामाचं दर्शन झालं पण भावना मात्र हिची चुकीची होती. रूप धारण करून गेली ती सीतेचं. सीता माझी माता आहे, राम माझे पिता आहे. भगवान शिव राम सीतेला माता पिता म्हणतात आणि भगवान राम पार्वतीला आणि शंकराला माता पिता म्हणतात. रामाचा आराध्य देव शंकर आहे आणि शंकराचा आराध्य दैवत राम आहे. अजून दोघात मोठं कोण लहान कोण आहे कोणालाच कळलं नाहीये. आणि डोके लावणारे जन्माला येऊ नका.
त्या दोघांचं कळणार नाही. तुकोबारायांनी फार सुंदर सांगितलं, हरिहर वेदनाई नका करू वाद एक एकाच हृदयी, हरिहर वेदनाई नका करू वाद एक एकाच हृदयी, गोडी साखरी चठाई ये उजवे वाम भाग तुका म्हणे एक जांगा, हरिहर वेदनाई नका करू वाद एक एकाच हृदयी, हरिहर वेदनाई नका करू वाद एक एकाच हृदयी, एक एकाच हृदयी गोडी साखरी चटाई, एक एकाच हृदयी गोडी साखरी चटाई, हरिहर वेदनाई नका करू वाद एक एकाच हृदयी, हरिहर वेदनाई नका करू वाद एक एकाच हृदयी, वेद कासिनाड एक विलंतीची आड, आ भेट कासिनाड एक विलंतीची आड, हरिहर वेदनाई नका करू वाद एक एकाच हृदयी, हरिहर वेदनाई नका करू वाद एक एकाच हृदयी, दोघ एकच महाराज, भेदच नाही, हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी, गोडी साखरीच्या ठाई, भेद कासिनाड एक विलंटेची आड, विलंटी टाकले की हरी होतो, विलंटी काढले का हरा होतो, दोघात फरक काहीच नाही. उजवे वाम भाग तुका म्हणे एक चंग, उजवा हात जसा महत्वाचा आहे तसा डावाही महत्वाचा आहे, आणि दोन्ही हात एका अंगाचे आहेत. तसे देव हरी आणि हरा हे दोन नाही, हे ध्यानात ठेवा. वैष्णवाची भक्ती करणारे, शैवाची भक्ती करणारे भेद करू नका, ते दोघं एकच आहे. बाय बापांनो, भगवान शिवाने विचारलं, सती तू परीक्षा घेऊन आले कचो? परीक्षा ना ले गोसाई, परीक्षा वगैरे काही नाही हो, फरक एवढाच आहे, तुम्ही लांबून नमस्कार केला, मी जवळून जाऊन नमस्कार करून आले, असं आहे का? भगवान म्हटले ठीक आहे. भगवंतानी मनोमन ओळखलं शिवानी, पण भगवान शंकर म्हणाले, हिला जरा आताच काही म्हणावा तर ही दुखी होईल, मग कैलासात गेल्यावर सांगू हिला. आपले माणसं म्हणतात घरी ये, तू घरी आल्यावर बघतो, बस कळत. तसे शिव म्हणतात तू जाऊ दे, आता इथून जाऊ दे, कैलासात गेल्यावर कृतीतून त्याग. पण मनातून एक प्रतिज्ञा केली, एक प्रतिज्ञा केली, आकाशवाणी झाली, मनातून त्याग केला सतीचा. ज्या अर्थी सीताहून सती गेली तोपर्यंत या देहामध्ये सती आहे, तोपर्यंत पत्नीत्वाचा संबंध ठेवणं धर्माला अनुसरून पाप आहे. जोपर्यंत सती या देहात आहे तोपर्यंत मीच्या संग पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. प्रतिज्ञा केली, आकाशवाणी झाली, आकाशवाणी झाली. जय हो शिवजी, जय हो. आपके जैसा प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं है. आकाशवाणी झाली. धन्य हो शिवजी, आपल्यासारखा प्रतिज्ञा करण्यावाला जगात दुसरा कोणी नाही. धन्य शिवजी तुम्ही. आकाशवाणी झाली तेव्हा परिणाम. सती म्हणाली, प्रभू आकाशवाणी झाली अशी कोणती प्रतिज्ञा केली? भगवान म्हटले काही नाही, चल घरी गेल्यावर सांगतो. कैलासात गेले. डाव्या हाताला जे सतीचं आसन होतं, पत्नीचं डाव्या बाजूलाच असतं ना. तुम्ही सगळे संसारिक आहे ना? होतं म्हणा, आम्हाला माहित नाही म्हणा विचार. डाव्या बाजूला जे आसन होतं, भगवान शिवाने ते आसन उचललं, समोर आणून ठेवलं आणि सांगितलं सतीला, बसा. इकडे नाही तिकडे. सतीच्या लक्षात आलं, मी सीता झाले, प्रभूने माझा त्याग केला. आणि मग काही दिवसांनी भगवान शिवाला समाधी लागली. सतीने विचार केला. एक दिवस अशी घटना घडली. दोघेही बसलेले असताना इकडे दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. पद आणि मद हे शब्द दोन्ही जवळचे असते. आणि पद ज्या वेळेस प्रजापती पद प्राप्त झालं आणि त्याच वेळेला माय बापांनो प्रजापती पद प्राप्त झालं, सर्वांना एकत्र केलं. राजा दक्षाने सर्वांना निमंत्रण दिलं, फक्त एकाला दिलं नाही, ते म्हणजे शिव. कारण एकदा असं झालं होतं,
शिवाला ज्या वेळेस दक्षाला प्रजापती प्राप्त झालं आणि त्या सभेमध्ये सर्वजण होते, शिवजी पण होते, पण शिवाचा नेम होता 5 मिनिटापेक्षा जास्त कुठं बसले की समाधी लागायची. दक्ष प्रजापतीला पद प्राप्त झालं. त्या काळामध्ये राजा दक्ष कधी आला कुणाला कळालं नाही. आणि मग तितक्यामध्ये दक्ष कधी आले कळालं नाही. सगळे उठून उभा राहिले, नमस्कार केला, पण भगवान शिवाला समाधी लागलेली आहेत, ती उठली नाही. सर्वात जास्त राग आला दक्षाला तो शिवाचा. शिव जावई आहे नात्याने, सती दिलेली आहेत, पण शिवाने सांगितलं बदला घेईल. सगळे उठून उभा राहिले, पण तू उठून नाही राहिला उभा. एक दिवस बदला घेईल तुझ्या अपमानाकरता. म्हणून शिवाचा अपमान होण्याकरता यज्ञ ठेवला. यज्ञ करणं कार्य चांगलं आहे, पण उद्देश वाईट असलं तर कार्य सफल कसं होईल? कार्य सफल होण्याकरता कार्य चांगला असावा, उद्देश चांगला असावा, तेव्हा सफलता मिळते. परिणाम यज्ञाचं नियोजन केलं, सर्वांना निमंत्रण दिलं, पण शिवाला नाही. सतीने सांगितलं सर्वांना निमंत्रण आहे, आपल्याला नाही. भगवान शिव म्हणाले जाऊ दे, दक्षाकडे यज्ञ आहेत, सर्वांना निमंत्रण, आपल्याला नाही, हरकत नाही. काही ठिकाणी निमंत्रण असलं तरच जावं, काही ठिकाणी निमंत्रण असलं तर जावं, काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी निमंत्रण असलं नसलं तरी जावं. भगवत कार्यात भक्तांनी निमंत्रण नसलं तरी जावं. रामकथा चालू आहे ना, इथं निमंत्रणाची वाट बघू नये. कोणी या, पुण्यच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या, इथं निमंत्रणाची वाट बघू नका. भगवत कार्यात भक्तांनी, आई वडिलाकडे पुत्रांनी, गुरुच्या घरी शिष्यानी निमंत्रण नसलं तरी जावं. मायबापाकडे पुत्रांनी निमंत्रण नसलं तरी जावं. सती म्हणाली प्रभू मी तेच तर म्हणताय, माझ्याच बापाकडे येत नाही ना, मग जाऊ ना आपण. भगवान शंकर म्हटले मी येणार नाही, तुला जायचं तर जा. ठीक आहे म्हणाले. सतीला परवानगी मिळाली, पण इकडं दक्ष राजाने सक्त वर्णन दिली होते, जर कदाचित भगवान शंकर इथं आले तर त्यांच्याशी कोणी बोलायचं नाही. माझा जावई मानी पुरुष आहे, येणार नाही कदाचित शंकर, पण सती येण्याची दाट शक्यता आहे. सती येऊ शकते, आणि जर सती आली तिच्या संग कोणीच बोलायचं नाही. जर कदाचित तुम्ही चुकून बोलला तर तुमचा शिरच्छेद केला जाईल, मृत्यूदंड. कोण बोलेल? राजाने आज्ञा दिली. आता सती त्या ठिकाणी आली, यज्ञ चालू होता. तडा 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 यज्ञ कुंडात आली, आणि यज्ञ कुंड चालू असताना दक्ष राजाच्या यज्ञ कुंडाजवळ आली, ब्राह्मणांना रागवले. हे ब्राह्मणांनो, माझ्या वडिलांनी तुम्हाला जास्त दक्षिणा दिली असेल म्हणून तुम्ही यज्ञ केला, पण ज्या यज्ञामध्ये शिवाला पूजाचं स्थान नाही तो यज्ञ पूर्ण होणारच कसा? यज्ञ पूर्ण होणार कसा ज्या ठिकाणी शिवाला पूजेचं स्थान नाही? लट 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 कापू लागले ब्राह्मण. कोणी सती संग बोलत नाही, सतीकडे बघत नाही. बघितलं बोललं तर मृत्यूदंड, शिरच्छेद. कोण बोलणार हो या भावात? सतीचं सर्व अपमान करू लागले. ज्यावेळेस सती पिताजीच्या घरी आलेली आहेत, बोलत कोणी नाही. पेता भवन जब गई भवानी, पेता भवन जब गई भवानी, पेता भवन जब गई भवानी. सर्वजण म्हणा प्रेमाने, पेता भवन जब गई भवानी, पेता भवन जब गई भवानी, पेता भवन जब गई भवानी. जय हो. पेता भवन जब गई सर्वजण म्हणा प्रेमाने, पेता भवन टाळी वाजवून सर्वजण म्हणा. दक्षे मास काऊन सन्मान,
भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई काहुन सन्माने सागर भली ही मिली एक माता, सागर भले ही मिली एक माता, बगनी मिली बभूत मुस्काता, बगनी मिली बभूत मुस्काता। सागर भले हो मिली एक माता, जय हो। सागर भले ही मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता। जय श्री राम, जय श्री राम। पिता भवन जब गई भवानी, दक्षे मास काहू नाही सन्मानी। कोणी सन्मान केला नाही दक्षाच्या घरी सतीचा, पण माय बापांनो सर्वांनी अपमान केला। बहिणी भेटल्या, सतीला विचारलं, सती काय ताई तुझा पती सुधारला की नाही? म्हणजे काही कपडे बिपडे घालतोत का बाघाडचे कातकोडेच गुंदळतो? दुसरी आली, सती काय ताई तुझ्या पतीने काही लॉकेट वगैरे केलं की तोच भुगीच केंद्र हाराय गळ्यात घातला साप? तिसरी आली, सती काय ताई तुझा पती काही सुधारला की नाही? म्हणजे कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? शंकराचं पावडर म्हणजे चिताभस्म लेप, जळती चितेचा अग्निभस्म। शंकर साधा भस्म लावत नाही, चिताभस्म लेप, चिताभस्म आहेत। ठीक आहे। अनेक बहिणी टिंगल करू लागल्या, बगणे मेले बहुत मुस्काता, टिंगल करू लागल्या। पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, दक्ष मास काऊ नहीं सन्मान, दक्ष मास काऊ नहीं सन्मान। सादर भली मिली एक माता, सागर भली मिली एक माता, बगनी मिली बहुत मुस्काता, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी। ज्यावेळेस वडिलाकडे गेली, पण सादर भली मिली एक माता, बगणे मिली बहुत। सादर भली मिली एक माता, आईला कळालं माझा पोटचा गोळा आला। महाराज, जिथे प्रेम असतं तिथे भय नसतं। कल्पना करा, जिथे प्रेम आहे तिथे भय नाही, आणि जिथे भय आहे तिथे प्रेम नाही। दोन्ही गोष्टी एकत्र येत नाही। एका मॅन मध्ये दोन तलवारी बसू शकत नाही। जिथे भय आहे तिथे प्रेम नाही, आणि जिथे प्रेम आहे तिथे भय नाही। एक जगात पात्र आहे, शास्त्रामध्ये गीता, पतिव्रतेमध्ये सीता, आणि प्रेमात आमची जन्मदाती माता। याच्यासारखं कोणीच पवित्र प्रेम करू शकत नाही। या तीन गोष्टी जीवनामध्ये महत्वाच्या आहे। शास्त्रामध्ये गीतेसारखं शास्त्र नाही, पतिव्रतेमध्ये सीतेसारखी पतिव्रता नाही, आणि प्रेमामध्ये आमच्या जन्मदात्यासारखी माता नाही। माय बाप, आई, प्रेम म्हणलं की आई, बर का? आईला कळालं होतं माझी मुलगी आली, गळ्यात पडली माता, आणि सांगितलं कधी आली सती? आईने जवळ घेतलं, पण बाकीचे
बगनी बहुत बगनी मिली बहुत मुस्काता. बहिणीने टिंगल केली आणि कोणी तर सन्मानच केला नाही. आईनं गळ्यात घेतलं. का मेले तरी चालेल पण मुलावर प्रेम करते ती आई असते. सतीला वाईट वाटलं. तडा 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 यज्ञापर्यंत गेले. धाडकन यज्ञ कुंडात उडी मारली आणि जळून सती भस्म झाली. माय बापांनो, सती भस्म झाल्यानंतर त्याच ठिकाणी चिंतन नामस्मरण सुरू केलं आणि भस्म झालेली माता सीता सती त्या ठिकाणी यज्ञ कुंडामध्ये सती भस्म झाली आणि त्याच ठिकाणी माय बापांनो हेच घटना वीरभद्राला कळाली. समाचार जब शंकर पाये वीरभद्र करी कोप पठाई विध्वंस जाई तिन्ना केना सकल सुजन विदे फलुई चिन्ना. ज्यावेळेस शंकराला कळालं, शंकराने वीरभद्राला पाठवलं. वीरभद्राने यज्ञाचा विध्वंस केला. दक्षाचं शिर तोडलं. यज्ञ कुंडात जळून भस्म झालं. भगवान शिव आले. दक्षाने क्षमा मागितली. एका बकऱ्याचं मुंडकं आणलं. दक्षाला बसवलं. ऑपरेशन बिगर टक्क्याचं सक्सेस झालं. जगातलं पहिलं ऑपरेशन शंकराने केला. आणि मग त्या ठिकाणी सासऱ्याला बकऱ्याचं मुंडकं दिल्यामुळे आजही जर भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर लोक शहाणे जातात. शिंगावर ते हे बोट ठेवतात. मागच्या बाजूला हे खाली हात लावतात. आपलं डोकं शंकराच्या म्हणजे नंदीच्या खांद्यावर ठेवतात आणि मग तिथे ब करतात की नाही बोकड्यासारखं. आणि तसं केलं जरा तोंडाला बाबा केलं की शंकराला आठवण येते. माझ्या सासऱ्याची आठवण करून दिली. भगवान शंकर प्रसन्न होतात. सासूरवाडीचं नाव घेतल्यावर कोणी पण होत असतं ध्यानात ठेवा. भगवान शंकर म्हणतात सासऱ्याची आठवण. अर्थात त्या ठिकाणी बोकड्याचं मुंडकं शंकराला त्या दक्षाला बसवलं शंकराने. ऑपरेशन सक्सेस झालं आणि आता शिवाला समाधी लागली. इकडे मात्र तारकासूर उत्पन्न झाला आणि सती जळून यज्ञकुंडात भस्म झाली. दुसऱ्या जन्मी सतीने जन्म घेतला हिमालय आणि मैनावतीच्या पोटी. मैनावती आणि हिमालयाच्या पोटी एक कन्या जन्माला आली. तिचं नाव पार्वती आहे. नारद त्या ठिकाणी येतात. तिचं नामकरण विधी झाला आणि पार्वतीचं नामकरण झाल्यानंतर मायबापांना अत्यंत आनंद आहे. हिमालयाने विचारलं, प्रभू माझ्या पोटी जी कन्या जन्माला आलेली आहे तिचं भविष्य सांगा. नारद म्हणाले, हिला जो पती मिळणार आहे ना त्याचं काळेवर घर नाही, पांढरेवर छेत नाही, त्याचा कोणी मित्र नाही, त्याचा कोणी वैरी नाही, त्याचा कोणी शत्रू नाही, त्याचं कोणी बहीण नाही, त्याचा कोणी भाऊ नाही, तो कोणी जन्माला येत नाही, कधी मरत नाही. लक्षात येतं ना. कॅलेंडर मध्ये सगळ्यांचा उल्लेख आहे. कृष्ण जयंती, रामनवमी, हनुमान जयंती. व शिवाचा जन्म आहे का? भगवान शिव अजन्म आहेत. त्याचा कोणी मित्र नाही, त्याचा कोणी शत्रू नाही. कळालं मायबाप असा आईला पती मिळणार आहे. पार्वतीने नारदाला गुरु केलं. महाराज गुरु मंत्र द्या. गुरु मंत्र दिला. ओम नमः शिवाय भजन कर. याने होईल काय? भगवान शंकर तुला पती रूपामध्ये प्राप्त होतील. माता पार्वतीने 1000 वर्षे तपश्चर्या केली कंदमुळे खाऊन. 1000 वर्षे तपश्चर्या केली झाडाचे पानं वर माडून. पाहुनी या झाडे वर माडूनी पाला, पाहुनी या झाडे वर माडूनी पाला, खाऊनी या देवा आळवावे, खाऊनी या देवा आळवावे. पाहुनी या झाडीवर माडूनी पाला, पाहुनी या झाडीवर माडूनी पाला, खाऊनी या देवा आळवावे, खाऊनी या देवा आळवावे. झाड पहावे, पालावर मडावा आणि देवाचं भजन करावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
हर हर बोले नमः शिवाय. वर हात करून म्हणा. शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ए नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले सर्वजन म्हणा. नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. श्री रामचंद्र भगवान की जय. भजन करू लागली माता पार्वती. आणि पार्वती मातेने अनेक वर्षे भजन केलं. 1000 वर्षे कंदमुळं खाल्ले, 1000 वर्षे पानं खाल्ले, 1000 वर्षे वायू भक्षण करून भजन केलं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही हजाराचेच आकडे सांगतात, मग लग्न कोणत्या वयात झालं? पण माय बापांनो 1000चा आकडा त्या काळातला आहे. त्यावेळेत माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. 1,00,000. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. एक शून्य कमी होत गेलं एक युगामध्ये. 4 युग आहे ना. 1,00,000 वर्षाचं सत्ययुगात आयुष्य होतं. एक शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. एक शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य राहिलं आणि एक शून्य कमी झाला. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य राहिलं आणि महाकलियुग आलं तर एक शून्य कमी होणार आहे. ध्यानात ठेवा. आता सगळेजण देवाला प्रार्थना करू बाबा कलियुगात 100 ठेवलं तेवढंच राहू दे. आता 100 पेक्षा जर एक शून्य कमी केला तर 10 काही भागणार नाही. लक्षात घ्या. ज्या ज्या काळात ते आयुष्य आहे. बरोबर आहे की नाही. 100 वर्षात जर माणसं घडत असेल पाठ्याने 10 वर्षे भक्ती केली. 100 वर्ष 10 वर्ष सांगितलं की नाही. 1000 ज्यावेळेस 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं त्यावेळेस 10 वर्ष 10,000 वर्षे पार्वतीनं तपश्चर्या केल्या तर तुमचं जातं काय हायर शेट. त्या काळानुसार हिशोब असतो. माय बापांनो पार्वती माता भक्ती करते. सप्त ऋषी परीक्षा घेण्याकरता आले. माता पार्वतीने सांगितलं की मी किती वेळात जन्माला येईल मरेल, जन्माला येईल मरेल, पण पती शंकरालाच करेल. ठीक आहे. निर्णय झाला. भगवान शिव समाधिस्थ आहे आणि सांगितलं की लग्न करा. देव एकत्र गेले आणि भगवान शिव लग्न करण्याकरता तयार झाले. भगवान शिवाने सांगितलं माझ्या योग्यतेची मुलगी कोणती? म्हणले पार्वती आहेत. मागच्या जन्मीची सती आहे. हिमालयाच्या पोटी जन्माला आली म्हणून, पहाडाच्या पोटी जन्माला आली म्हणून पार्वती. ठीक आहे. भगवान शिवाची बरात हिमालयाच्या दारात निघाली. जगातले सगळे भूत आले होते. भगवान इथे येताळ बाबा आहे ना, आपण दर्शन घेतलं. आता तिथे येताळ बाबाचं मंदिर आहे. क्या बात आहे. भूतांचा राजा वेताळ, भूतांचे राजा. आणि मग जगातले सगळे भूत भगवान शिवाच्या लग्नाला सगळे आले. वरात 3 प्रकारची सजली होती. सगळ्यात पुढे देवगण होते. सगळ्यात मध्ये लक्षात येतं तुमच्या, सर्वात पुढे देवगण, सर्वात मध्ये शिवगण, सर्वात मागे भूतगण. लक्षात येतं ना. हे भूतगण होते आणि त्यांच्या मागे भोलेनाथ होते. आणि वरात निघाली महाराज हिमालयाच्या दारात आणि नाचत निघाले सगळे भूत. भूते वेताळ नाचती हर्षयुक्ता उमापती. भूते वेताळ नाचती हर्षयुक्ता उमापती. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती
हर्षयुक्त उमापती भूते ताळनादती हर्षयुक्त उमापती. जय श्रीराम. सगळे भूत वेताळ हिमालयाच्या दारात गेले आणि हिमालयाच्या दारामध्ये सगळेजण आले बर का. आले 9 वाजले आपल्याला. आमचे गुंजाळ साहेबांचा इशारा आला, पहिला दिवस आहे, तुम्ही टेन्शन फ्री व्हा, सगळं होईल. भगवान श्रीराम आहे. सगळे वेताळासह सर्व प्रजा आले. अगदी 2-3 मिनिटं. हिमालयाच्या दारातले सर्व मुलं पुढे आले होते. लहान मुलं, नवरदेव आला की पाहायला पुढे जमतात की नाही? कल्पना करा, भगवान शिवाला पाहिला, लहान लहान हिमालयातले पोरं पुढे आले आणि लहान लहान पोरांनी शिवाला बघितलं. बघितल्या सगळेजण एकच चर्चा करायला लागले. एकच चर्चा. नवरदेवाला बघायला आले होते, सर्वात पुढे देव होते. देवाला बघितल्या लोकांना विचारलं, त्या देवांच्या मध्ये विष्णू होते. विष्णूला विचारलं, तुम्ही नवरदेव आहेत का? विष्णूला विचारलं, तुम्ही नवरदेव? विष्णू म्हटले, नाही हो, मी वरातीतला एक माणूस आहे. थोरा साहेब, वरातीतला एक माणूस शिव म्हणता, अरे मी नवरदेव नाही, मी वरातीतला माणूस आहे. असं आहे का? मग ते हिमालयातले लोक खुश व्हायला लागले. जर वरातीतले माणसं एवढे सुंदर आहे तर नवरदेव केवढा सुंदर असेल. भगवान शंकर म्हटले 2च मिनिटात म्हणजे शिव म्हणाले, शिव कसे आहे ना, विष्णू म्हणतात 2 मिनिटात कळेल तुम्हाला कसा नवरदेव मागे. सगळे जण प्रसन्न होते. लहान मुलं आले होते. ते म्हणाले, नवरदेवाला पाहायची इच्छा होती. आधी देवगण निघून गेले, शिवगण निघून गेले, भूता आले, भूतांच्या मध्ये बाबा आले. बाबा कोण? भोलेनाथ. ज्याच्या गळ्यात जिवंत साप आहे त्याला बघितल्यावर काय होणार आहे हो? भुजगेंद्रहाराय. लहान पोरं पुढे आले होते, त्यांनी नवरदेवाला बघितल्या नवरदेवाला बघितलं. लहान पोरं पुढे आले होते, घाबरले, पळून जाऊ लागले. माताजी पिताजी दरवाजा बंद करो, अंदर से ताला भी लगा दो. जिन्होंने ज्यादा पुण्य किया होगा वही जिंदा बचेगा, पुण्य नहीं होगा वो मर जाएगा. ताला लगा लो, अंदर से दरवाजा बंद कर लो. माताजी पिताजी, दूल्हा नहीं आया, यमराज आया है अपने गांव में. दूल्हा नहीं, यमराज आया है अपने गांव में. सगळे जण गेले, शांत सभा झाले. आणि मग तरी पण सासूबाईला पळून जाता येत नाही. मैनागिरी आली आणि तिने आरती ववाळायला गेली बरं का थोरात ताई. आरती ववाळायला गेली, आरती वर गेली आणि शिवाकडे बघितलं. थोरात साहेब, आरती धाडकन खाली पडली. धाडकन पडली आरती धाडकन का खाली पडली? याचं कारण एक आहे, आरती वरती बघितलं, आरती खाली पडली. पहिलं कारण, आरती ववाळायला सासूबाई गेली मैनाकीने. मैनावती ज्यावेळेस वर केली आरती, पाहिलं भुजगेंद्र फुस साप जिथे आला. ती म्हणले, बाप, ज्याला मुलगी द्यायची आहे त्याच्याकडे जिवंत साप आहे आणि साप ज्याच्या गळ्यात, त्याला माझी मुलगी द्यायची आहे. आरती खाली पडली. याचा अर्थ, पहिला अर्थ असा आहे, ज्याच्या गळ्यात साप म्हणजे काळ आहे. ज्याचा अर्थ, ज्यांनी काळावर विजय प्राप्त केलेला आहे. आता माझ्या मुलीच्या कुंकावाला भीती नाही, ज्याला ववळण्याची गरजच नाही, म्हणून आरती खाली पडली. आरती का खाली पडली? मी ववळायची गरजच नाही. ज्याच्या गळ्यात साप आहे, सापाला घेऊन म्हणजे काळाला घेऊन गळ्यात घेऊन फिरतो, असा पती माझ्या मुलीला मिळाला, म्हणून आरती खाली पडली. दुसरं कारण असं आहे, आरती ववळायला गेली, कुंकुम तिलक करायला गेली, तर भगवान शंकराच्या डोक्यावर चंद्र आहे. चंद्र आहे की नाही? चंद्राला बघितल्या मैनावतीची आरती खाली पडली. याचा अर्थ असा आहे, का खाली पडली? कारण ज्याच्या कपड्यावरती रात्रंदिवस चंद्रच ओवळीत असेल तर माझी दारड्याची फुलवात काय कामाची, म्हणून आरती खाली पडली. मला हजारो अर्थ सांगता येईल. अशी आरती खाली पडली. तो सोहळा पार पडला, लग्न झालं आनंदामध्ये. भगवान शिव आता माता पार्वतीला घेऊन कैलासावरती गेले आणि आजच्या दिवशी भगवान सती पार्वतीला घेऊन गेले आणि पार्वतीने सांगितलं, मागच्या जन्मी मी सती असताना प्रश्न करत होते, पण उपेक्षित भावनेने
आता मात्र जिज्ञासू वृत्तीने प्रश्न करते, मला तुम्ही ध्यान करतात, नामस्मरण करतात, आणि ते ध्यान कोणाचे करतात, ती कथा कोणाची करतात, ती कथा मला तुम्ही सांगा. भगवान शिव म्हणाले, ती कथा मी माझ्या रामाची सांगतो आणि रामाची कथा करतो. ती कथा ऐकायची असेल तर उद्या किती वाजता? 7ला, 6:30ला या. उद्या 6:30ला या. 6:30ला ती कथा ऐकण्याकरता. उद्या राम जन्म होणार आहे. राम जन्म झाला की रामाचं लग्न लगेच होणार आहे. बरोबर, राज्याभिषेक करायचा आहे. म्हणून जन्मालाही या आणि रामाच्या लग्नाला आहेर घेऊन नवे कपडे घालून या. सर्वांना धन्यवाद देतो. आजची कथा या ठिकाणी विराम घेते आहे. सर्वांना पुनश्च धन्यवाद. पुढील निवेदन आपण करावं, मग आरती. जय श्रीराम. 1 मिनिट संकीर्तन. 1 मिनिट संकीर्तन. गोविंद गोपाल हरी राधे. गोविंद गोपाल हरी. जय श्री राधे गोविंद. राधे गोविंद गोपाल हरी. जय श्री राधे गोविंद. राधे गोविंद गोपाल हरी. सर्वजन मना प्रेमाने. राधे गोविंद गोपाल हरे. जय श्री राधे गोविंद. राधे गोविंद गोपाल हरी. राधे गोविंद गोपाल हरी. जय श्री राधे गोविंद. राधे गोविंद गोपाल हरी. जय श्री राधे गोविंद. राधे गोविंद गोपाल हरे. जय श्री राधे गोविंद. राधे गोविंद गोपाल हरे. जय श्री राधे गोविंद. राधे गोविंद श्यामा गोविंद. राधे गोविंद श्यामा गोविंद. राधे गोविंद श्यामा गोविंद. राधे गोविंद श्यामा गोविंद. राधे गोविंद गोपाल हरी. जय श्री राधे गोविंद. राधे गोविंद गोपाल हरी. जय श्री राधे गोविंद. राधे गोविंद गोपाल हरे. जय श्री राधे गोविंद. राधे गोविंद गोपाल हरे. जय श्री राधे गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. राधे ललिता ललिता सिया पे आरती श्री रामायण के राधे ललिता ललिता सिया पे गावत ब्रह्मादिक मुनि नारद वाल्मीक विज्ञान विशारद सुख सनकादिक शेषर सारद परनि पवन सुत कीरति के आरती श्री रामायण के राधे ललिता ललिता सिया पे गावत वेद पुराण अष्टदश जहो शास्त्र सब ग्रंथन को रस मुनि जन धन संतन को सरबस सार अंश सम्मत सब हेगे आरती श्री रामायण ललिता ललिता सिया पे व्यास आदि कवि बर जब कानी कागभूषण गरुड़ के गनिमल हरन विषय रस बेगे जो भग सिंगार मुक्ति जो बनेगे
आरती श्री रामायण देखे केरति गलित ललित सिया पेगे गलिमल हरनि विजय रस पेगे शुभग सिंगार मुक्ति जो पदेगे दलन रोग भाव बोलिया भेगे बात बात सब विधि तुलसी के आरती श्री रामायण देखे कीर्ति कलित ललित सिया पेगे गणपती चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमालंकिन अनंत पूजन भावे वाळीन मनी नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायण हरि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रत्नकरं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे नमः पार्वते पते हर हर महादेव। श्री रामचंद्र भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय आज की अनंत की हर हर महा